जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आस्थान गावचे सुपुत्र अजित अशोकराव मोरे हे लडाख येथे 22 फेब्रुवारी 2024 रोजी शहीद झाले। त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न करण्यात आला व त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहीद स्तंभाचे अनावरण आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले। यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या विविध संघटना व चे पदाधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते। माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केले व उपस्थित रत्नागिरी जिल्ह्यातील मान्यवर व खेड तालुक्यातील विविध गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सलामी दिली। यावेळी आस्थान गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। अध्यक्ष 18 गाव खजिनदार डोंगरे साहेब, मधुसूदन भोसले साहेब, आनंद भोसले साहेब, मंदार शिंदे साहेब, चल रहे दूसरा चल कुठे त्याच्यानंतर त्यांचा परिवार, त्यांची 2 मुलं, त्यांचं वडील, त्याच्यानंतर या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये 6 संघटना आहेत। त्या संघटनेचं तिसंगी संघटनेचं अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे आणि या वीर सैनिकाला आपली रीत व्हायची आहे। अध्यक्ष तिसंगी घ्या परत ते एक उचला आणि इकडे घ्या। घ्यायचं काय गरजेचंच घ्या तेवढं आणखी रे बा एक आणा जर झाला असेल, रीत वाहिली असेल तर आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या जागेवर बसायचं आहे। सुद्धा मेजर उतेकर साहेब गावस्थान यांनी आज उतेकर साहेबांनी ह्या मेमोरियल बनवण्यासाठी कंप्लीट 1 महिना 15 दिवस या सगळ्या उलाढालीमध्ये
या ठिकाणी पूर्ण मेहनत करून या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. जे आसनगाव सैनिक संघटनेचे जमीनदार आहेत आणि त्यांनी खूप मेहनतीने हे काम केलेलं आहे. मी सर्वांना एक विनंती करतो की आपण आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. सर्वांनी राष्ट्रीय सलोट देण्यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि उभं राहून जशी तुम्हाला ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या ठिकाणी सलोट द्यायचं. सावधान! राष्ट्रीय सलोट परेड सलोट परेड डाऊन. आता सर्वांनी आपल्या आपल्या जागेवरती 2 मिनिटासाठी मौन पाळायचं आहे.